महिला एक 5 मिनिटांमध्ये सगळेजण वरती जायचे जेवणासाठी. पुरुष 10 मिनिटांनंतर जातील. महिलांनी लगेच जेवायला जायचंय. लगेच का सादरीकरण बघायचंय. ज्यांना जेवण करायला जायचं त्यांना जाणार, नाहीतर मग महिला बसा, पुरुष मंडळी जावं वरती जेवायला. ठीक आहे, रमाईला बघू आपण. रमाईला समजून घेऊ आणि या छोट्या रमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चल माईक देऊ तुला बघा. सर्वांना जय भीम. तुमचा जय भीम माझ्या साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे बरं का. बोला जय भीम. नाही पोहोचला वाटतोय यांचाच पोहोचला ना. जय 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 भीम. भावांनो आणि बहिणींनो, कसे आहात तुम्ही बाळांनो. ओळखलंच काय मला. मी रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमाई. खरं तर माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनाच तुम्ही जास्त ओळखताना. माझे साहेब म्हणजे महान पंडित. माझे साहेब म्हणजे महान पंडित. बुद्धाचा विचारवंत, जास्तिक विद्वानाचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लावकडी सागरासारख्या खोल खोल हृदयाचा, बुधाशी लीन होणारा महाउपास, दिनदुबळ्यांचा कैवारी, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनच मोदीचा दहन करणारा क्रांतिकारी, नायकांचा महानायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत, दयावंत, सूर्यवंत, आणि त्यांची मी रामू आणि तुमची रमाई. खरं तर आमच्या आयुष्याची फार मोठे दुःख आहे बघा भावांनो. माझा जन्म बनन गावात झाला. बाचं नाव भिकूजी धोत्रे आणि आईचं नाव रुक्माबाई. माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन झालं. धाकटी बहीण गौरा आणि धाकटा भाऊ शंकर. म्हणजे आताच्या कुटुंबात मीच मोठी. माझा बा बंधाऱ्यावर हमाली करायला जायचा आणि रात्री आला तर भजन म्हणायला जायचं. तर आम्ही पण त्याच्या सोबत जायचो. आमची आई आम्हाला लहानपणी सोडून गेली. अहो काही दिवस जात नाही तर पाच पण दुखणं वाढत गेलं. भाला पण टीव्हीचा आजार होता. बा खोकलायचा तर तोंडातून रंगत सांडायचं. खोकल्याची उबरी यायची तर अहो काही दिवस जात नाही तर माझा बापन आम्हाला सोडून गेला. आता मामा मामीने आपल्या गावाला मुंबईला नेलं आणि माझ्यासाठी मुलगा शोधू लागले. मी 9 वर्षाची झाली. सर्वांनी एकच काळजी, या अनाथ पोरीला करेल तरी कोण. उलट 2 भावंडाचं लोडणं करत कोण करेल या अनाथ पोरीला. तिकडे रामजी बाबा पण आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होते. त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की वनगावची भिकूजी धोत्रेची मुलगी अनाथ आहे म्हणून. रामजी बाबा आम्हाला शोधत आमच्या घरी आले आणि मला म्हणतात कसं माहित आहे का. आमच्या भिवाच्या शिक्षणाला अडथळा नाही येणारी अशी मुलगी आम्हाला हवी. आणि मला म्हणाले, बेटा नाव काय तुझं. म्या म्हटलं राणी. म्या त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांनी गडी साखळाची पुडी हातात थमवली. झालं. दुसऱ्या दिवशी आमचं लगीन झालं बघा. आम्ही एकामेकाला बघितलं पण नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी आमचं लगीन झालं. लग्नाच्या दिवशी
एक वयस्कर बाई पुढे आली. तिने एक गाणं गायलं. ते गाणं मला लय आवडलं, लय आवडलं. जास्त नाही पण थोडं थोडं आठवतोय मला. मला सूर तर असं नाही गावता येत, पण मी तुम्हाला म्हणून दाखवते. ते गाणं असं होतं. नम भीमाचं लगीन नाही दोघांना माऊली, रमानातली करू आली सूर्याची सावली. अशा सूर्याच्या नावाचा कुंकू लावेल रमाना. अशा सूर्याच्या नावाचा कुंकू लावेल रमाना. आणि आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवली, कड्या बोटा मोडली आणि म्हणली येड्या पिढ्या जाव. आता नवरा नवरीने नाव ना पडलं तिच्या विचारात. नाव शिकवासाठी आई हवी, मैत्रिणी हव्या. मला नाव शिकवणार तरी कोण? आई तरी हवे की नाही हो? मला कोण शिकवणार? कुठल्या तरी लग्नामध्ये एक नाव ऐकलं होतं, हेच मी अडकून